लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसल्यानंतर भाजपला आता आणखी एक मोठा धक्का बसलाय, तो राज्यसभेत। मागील कार्यकाळात अनेक महत्त्वाची विधेयकं राज्यसभेत मंजूर करून घेण्यात मदत करणाऱ्या बिजू जनता दलाने आता मात्र भाजप विरोधाचा अजेंडा हातात घेतलाय आणि या पक्षाने स्पष्ट केले की राज्यसभेत बीजेडी कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि एनडीएला साथ देणार नाही। ओडिशाची सत्ता गमावल्यानंतर बीजेडीचे प्रमुख नवीन पटनायक यांनी आता स्पष्ट केले की त्यांचा पक्ष हा राज्यसभेत केंद्र सरकारचा विरोध करेल। याशिवाय मागील वेळी राज्यसभेत मोदी सरकारला साथ देणाऱ्या वायएसआर काँग्रेसने सुद्धा आधीच स्पष्ट केले की त्यांचा पक्ष ना इंडिया आघाडीत आहे ना एनडीए आघाडीत, त्यामुळे ज्यावेळी कुणा एकाला समर्थन देण्याची वेळ येईल तेव्हा सखोल विचार करून निर्णय घेतला जाणार आहे। 245 सदस्य संख्या असलेल्या राज्यसभेत कोणतेही विधेयक मंजूर करून घ्यायचं असेल तर 123 सदस्यांचं समर्थन असणं आवश्यक आहे। सध्याच्या परिस्थितीत एनडीएकडे 106 खासदार आहेत, तर 10 जागांवरती निवडणुका पार पडणार आहेत। यातील 6 जागांवरती भाजप विजयी होईल अशी शक्यता आहे। यानंतरही भाजपच्या सदस्यांची संख्या ही मात्र 112च होते, तर बिजू जनता दलाचे राज्यसभेत 9 आणि वायएसआर काँग्रेसचे 11 खासदार आहेत आणि 5 जागा अशा आहेत जिथं खासदार नियुक्त केले जाणार आहेत। मागील काळात बीजेडी आणि वायएसआर काँग्रेस या दोन्ही पक्षांनी काही मुद्द्यांवरती मोदी सरकारला पाठिंबा दिला होता, तर काही मुद्द्यांवरती विरोधही केला होता। मात्र दोन्ही पक्षांच्या पाठिंब्यावरती भाजपने अनेक महत्त्वाची विधेयकं संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करून घेतली होती। यामध्ये जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करणं आणि नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए प्रकरणात वायएसआर काँग्रेस आणि बीजेडीने मोदी सरकारला समर्थन दिलं होतं, तर 3 तलाकच्या मुद्द्यावरती मात्र बीजेडीने समर्थन दिलं, पण वायएसआर काँग्रेसने मात्र सरकारचा विरोध केला होता। याशिवाय 2021 मध्ये मोदी सरकारनं आणलेल्या 3 कृषी कायद्यांना वायएसआर काँग्रेसने पाठिंबा दिला होता, तर बीजेडीने मात्र याला विरोध केला होता। राज्यसभेत एनडीएमध्ये भाजपचे 90, जेडीयूचे 4, एनसीपीचे 2, तर शिवसेना, आरएलडी, युनायटेड पीपल्स पार्टी, नॅशनल पीपल्स पार्टी, आरपीआय आठवले गट, पट्टाली मक्कल काची, तमिळ मनीला काँग्रेस, आसाम गण परिषद, मिझो नॅशनल फ्रंट आणि जनता दल सेक्युलर यांचा प्रत्येकी 1-1 असे एकूण 106 खासदार आहेत। तर राज्यसभेत एनडीए व्यतिरिक्त अन्य पक्षांच्या खासदारांमध्ये काँग्रेसचे 26, वायएसआर काँग्रेसचे 11, बीजेडीचे 9, टीएमसीचे 13, आपचे 10, द्रमुकचे 10, भारत राष्ट्र समितीचे 5, सीपीएमचे 5, राजदचे 5, याशिवाय एआयएडीएमकेचे 4, समाजवादी पार्टीचे 4, तर झमुमचे 3, सीपीआय पक्षाचे 2 असे मिळून एकूण 109 खासदार आहेत। भाजपला यंदा ओडिशातून फायदा मिळू शकतो, कारण मागील विधानसभा निवडणुकीतील 23 जागांच्या तुलनेत यंदा भाजपला इथून 79 जागा मिळालेल्या आहेत। आता एनडीए सरकार कोणत्या 2 विधेयकांकडे लक्ष वेधणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तर एनडीए सरकार सध्या 2 महत्त्वाची विधेयकं संसदेत सादर करू शकतं, ज्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि वन नेशन वन इलेक्शन या विधेयकांचा समावेश असू शकतो। भाजप शासित गोवा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड हा लागू करण्यात आलाय। या व्यतिरिक्त एक देश एक निवडणूक यावरही भाजप वेगाने कार्यवाही करू इच्छिते। निवडणूक प्रचारात अनेक भाजप नेत्यांनी सांगितलं होतं की पुढील लोकसभा निवडणुकीवेळी अनेक राज्यातील विधानसभा निवडणुका सुद्धा पार पडतील। यामुळे वेळ आणि पैशात मोठी बचत होईल असं भाजपला वाटते, परंतु देशातील जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी वन नेशन वन इलेक्शनला विरोध केलाय। मोदी सरकारच्या मागील कार्यकाळात यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा गठीत करण्यात आली होती आणि या समितीने देशातील अनेक राजकीय पक्षांशी चर्चा करून आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला होता। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपला अपेक्षित असा निकाल मिळालेला नाहीये, त्यामुळे भाजपच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीये। बहुमत मिळालं असतं तर जे काही ठरवलं होतं ते साध्य करता आलं असतं, मात्र आता अशी परिस्थिती राहिलेली नाहीये। त्यामुळे आता यूसीसी किंवा अन्य महत्त्वाची विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे। याशिवाय एनडीएतील सर्वच घटक पक्षांना विश्वासात सुद्धा घ्यावं लागणार आहे आणि जर असं केलं नाही तर फक्त राज्यसभेतच नाही तर लोकसभेतही भाजपच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ होऊ शकते, कारण लोकसभेत भाजपकडे बहुमताचा पुरेसा आकडा नाहीये। तर मंडळी, यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।